नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमचं पण राशन कार्ड बंद पडलं आहे। हा जो प्रॉब्लेम आहे भरपूर जे नागरिक आहे महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेर जे राहतात त्यांना येत आहे सध्या। तर मित्रांनो, याच्यावरती सोल्युशन आलेलं आहे। घर बसल्या मित्रांनो तुम्ही राशन कार्डला तुमच्या स्वतः 2 मिनिटांमध्ये केवायसी कशी करायचे याची प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच या रिलेटेड संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे मोबाईलवरती। आता इकडे तुम्हाला 2 ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। आता इथं पहिलं बघू शकतात मेरा ई केवायसी हे एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि सोबतच मित्रांनो आधार फेस आयडी हे 2 जे ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून केवायसी करण्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे किंवा लागणार आहे। मित्रांनो आपण फेस ई केवायसी करणार आहोत। त्याच्यासाठी ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असं काही दिसेल। तर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। सर्व जिल्ह्यामध्ये किंवा सर्व जे राज्य आहेत, आता आपण इथं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करणार आहोत। संपूर्ण राज्यामधील केवायसी ही एकाच ॲप्लिकेशनद्वारे होणार आहे। कोणताही दुसरा ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही मित्रांनो। इथं सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला एक ऑप्शन ओपन होईल। इथे बघू शकता फेस ई केवायसी म्हणून दाखवत आहे। तुमचा जो आधार नंबर आहे, पहिले आपण राज्य सिलेक्ट करणार महाराष्ट्र, त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आणि जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक OTP आलेला दिसेल। तो OTP तुम्हाला बघायचा आहे। त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस आहे, इथे बघू शकतात OTP टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला असं काही ऑप्शन ओपन होईल। इथे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल बघायला। तुमचं नाव, तुमचं स्टेट कोणतं आहे, तुमचा आधार कार्डचा नंबर, तुमचा जिल्हा आणि ई केवायसी अप्रूव्हल आहे का पेंडिंग आहे आणि आधार कार्डचे काही शेवटचे अंक दिसेल आणि ई केवायसी जर अप्रूव्हल असेल तर तुम्हाला इथं येस दिसेल आणि जर नसेल मित्रांनो तर तुम्हाला ही जी ई केवायसी आहे फेस स्कॅन करून ही केवायसी करून घ्यायची आहे। अशा काही प्रोसेस आहे। हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून बघू शकतात। सिंपल फक्त 2च मिनिटाची प्रोसेस आहे OTP द्वारे आणि जे फेस आहे तुम्ही ते स्कॅन करून तुम्ही जे आहे ई केवायसी करू शकतात। ह्या प्रोसेस जर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून केल्या तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। तुम्ही घर बसल्या तुम्ही ई केवायसी करू शकतात आणि जे तुमचं राशन कार्ड आहे ते पुन्हा चालू होईल व तुम्हाला त्याच्यावरती जे धान्य आहे ते प्रत्येक महिन्याला भेटत जाईल। आता इथे बघू शकता मित्रांनो काही महत्त्वाची माहिती आहे। आता ही जी ई केवायसी कोणाकोणाला करायची आहे, ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे, ज्यांचा आधारला लिंक आहे मोबाईल नंबर, त्यांना ई केवायसी करावी लागते। आता ई केवायसी का करावी लागते तर तुमचं जे आहे राशन कार्ड त्याला तुमचं फिंगर आहे ते मॅच होत नसतं कधी कधी, व जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP जात नसतात। त्याच्यामुळे एक नवीन पोर्टल आणलेला आहे मेरा ई केवायसी ॲप्लिकेशन, त्यामधून तुम्ही जे आहे ते ई केवायसी करू शकतात। आता इथं बघू शकता मेरा ई केवायसीचे काय ऑप्शन देण्यात आलेला आहे किंवा याचे काय टेक्नॉलॉजी आहे। आता हे कसं आहे, तुम्ही जे असतात ई केवायसी करताना हे समोर असल्यामुळे फेस व्हेरिफिकेशन करून घेतं, आधार ऑथेंटिकेशन पण करून घेतं, त्याला कोणत्याही प्रकारचा जो खर्च आहे तो लागत नाही आणि जी पद्धत आहे ती सोपी आहे। फक्त 2 मिनिटांमध्ये तुमची ई केवायसी ही होत असते। आता भरपूर ठिकाणी असे प्रॉब्लेम येते, भरपूर वेळा आपण ई केवायसी करतो सेतूमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, पण ती ई केवायसी पेंडिंगमध्ये राहते व ती ई केवायसी न झाल्यामुळे तुम्हाला ते धान्य पण मिळत नाही। तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। ही प्रोसेस बघून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ई केवायसी करू शकतात। काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।